घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणी पुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं दिलेत. परंतु या कामासाठी वन विभागानं परवानगी दिली नसल्यामुळे हे पाडे तहानलेले राहणार आहेत. येथील पाणी पुरवठ्याचं काम 2 वर्षांपासून रखडल्याचं जळजळीत वास्तव नुकताच उघड झाले. घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगर माथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र नुकताच उजेडात आलं. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याची दखल घेतली. माजी आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात या भागाची तहान भागवण्यासाठी 88 लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर केली होती. केवळ त्याचे कार्यादेश देण्याचं काम शिल्लक होतं. खरा अडसर पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांचा आहे. हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येतो. या भागात काम करता येत नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीही वन विभागाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केला होता. आता पुन्हा स्मरणपत्र देण्यात आलं, परंतु अद्याप त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला नाहीये. वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिवासी पाड्यांना पाणी मिळणं अवघड झाले. पाणी पुरवठा विभागाने या कामाचे कार्यादेश दिले होते. खालील बाजूस असलेल्या पाड्यांवर काम सुरू झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली होती. राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी अर्थात MA मराठीचं शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. या संबंधीचं परिपत्रक पालिका प्रशासनानं काढलं असून यामुळे MAचे शिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय. 7व्या वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे. राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आले. यानुसार सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ तसंच सरकारचं अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करण्यात आले. याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढण्यात आलाय. एकीकडे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि या भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश मस्के यांनी सर्वसाधारण सभेत कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव मांडला होता. त्याला सर्वसाधारण सभेनं त्यावेळेस मंजुरीही दिली होती. यामुळे कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं होतं. दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनानं नुकताच एक परिपत्रक काढलं असून त्यात DMG FM आणि LSGD LGS MA मराठी आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याचे तपशील जाणून घेतो. मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ. कशा पद्धती म्हणजे काहीतरी त्या कायदेशीरदृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल, पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्याच घेतला जाईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोरेन विरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आज जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिलांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राऊत यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी निषेध केला। संजय राऊत या व्यक्तीनं स्वप्ना पाटकर, कंगना राणावत, नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केलाय। राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी, नाहीत सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारलेत, पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत असा सज्जड इशाराच शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला। या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सुवर्णा करंजे, शिल्पा देशमुख, प्रवक्त्या सुशीबेन शहा यांच्यासह महिला विभाग प्रमुख नीलम पवार, शीतल बित्रा, सुनीता वैती आणि मुंबईतील इतर महिला पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। संजय राऊत ही व्यक्ती ही स्वतःला प्रवक्ता समजते, परंतु ज्या भाषेत महिलांच्या संदर्भात ते बोलतायत, मग ती कंगना राणावत असू दे किंवा स्वप्ना पाटकर असू दे, नवनीत राणा असू दे, प्रत्येक वेळेला महिलांना शिवीगाळ करणं, महिलांना वाईट बोलणं, याच्या पलीकडे या माणसांनी काही केलं नाही। आज आमच्या नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे जे 4 टर्म आमदार आहेत यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलले, बघा टीका करणं हा राजकारणातला स्थायी भाव आहे, तुम्ही जरूर करा, परंतु हा टीका करताना तुम्ही जी भाषा वापरतात ती मात्र सांभाळून वापरा, नाहीतर या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रणरागिणी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आता फक्त तुमच्या बॅनरला चपला मारलेल्या आहेत, पुढच्या वेळेला जर ह्याच पद्धतीने तुम्ही महिलांबद्दल बोलत राहिलात तर मात्र तुमच्या गालावर या महिला रणरागिणी रंगवल्याशिवाय राहणार नाही। ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूलनं मोठी कारवाई केली आहे। अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटींवर ही कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचं नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं। या कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूल लगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयाने देखील यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावले। त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाया सुरू आहेत। परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणं गरजेचं नाही, तर इतर विभागांना देखील अशी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे। जोपर्यंत इतर विभागांना देखील कारवाई होणार नाही तोपर्यंत रेती माफियांवरला जबरब बसणार नाही। भरती ओटीचा फायदा घेऊन हे रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत आहेत। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात। यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर रेती माफिया टिकणार नाही। बोटी आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो, अशी आता आमची किमान एक 50वी कारवाई असेल। परंतु काय होतं, आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं, कारण की जर भरती असेल तरच आम्हाला बोटी सापडतात, जर ओटी असेल तर चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात, त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही। आज अनायसे भरती खूप मोठी होती, आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग त्या आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यात। हायड्राच्या साह्याने तुम्ही आता बघितलं असेल की त्या आता आम्ही आणल्यात, आता पूर्ण कट करणार, FIR दाखल करणार, कारण की वारंवार यांच्यावरती FIR दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्यांच्या रेती माफियांवरती जबर बसेल, त्याशिवाय जबर बसणार नाही। त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो।